नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे आलो आहे अरुण दत्तेच्या वर्कशॉपला। तर इथे कसं यायचंय, तरी रोडला उतरलात ना तिकडनं खाली उतरायचंय, अभिज्ञाच्या समोरच्या साईडला क्रॉस करायचंय, गणसंकुलनीचं स्ट्रेट आलात की तुम्ही पाहू शकता ही गेट आहे। तर आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि पाहणार आहे किती मूर्त्या रेडी झालेल्या आहेत। आणि जर आपल्याला अरुण दत्ते सर भेटले तर आपण त्यांच्याशी बोलणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही त्या साईडला बघू शकता करी रोडवरनं ब्रिज जो आहे तो खाली उतरतो। स्ट्रेट जर आलात ना तर तुम्हाला इकडे दिसेल अरुण दत्तेचं वर्कशॉप। तर आता आपण आतमध्ये जातोय। ते पाहू शकतात ही एक मूर्ती रेडी आहे, तसेच ही एक मूर्ती रेडी आहे, याच्यावर व्हाईट काम केलेलं आहे। आणि हे ना आपलं अरुण दत्तेचं ऑफिस आहे। आणि वरती बघू शकतात आपलं विजय खातू सरांचा फोटो लावलेला आहे। आणि इथे बऱ्यापैकी आता मूर्त्या झालेल्या आहेत, बघू शकता प्रभावळ इथे केलेला आहे। तसंच हे प्रभावळ इथे रेडी होते, पाहू शकतात। तसं हे बघू शकतात इथे गणपती बाप्पाची मूर्ती बनवतात आहे। ही सापावरची आहे का, शेषनाग आहे वाटतं। हे बघू शकतात इथे ही शेषनागावरची मूर्ती आहे। ही पूर्ण हाताने बनवलेली मूर्ती आहे ना। तर बघू शकता शाडूमातीची मूर्ती आहे। फिनिशिंगचं वर्क बघू शकता त्यांचं किती सुंदर आहे। एक मूर्ती बनवायला किती दिवस लागतात? 2-3 दिवस जातात। ओके। तसंच इथे बघू शकतात शाडू माती मळत आहेत। तसंच हे आहे ना आपलं साचे आहेत, त्याच्यामध्ये ते फिट करून घेत आहेत POP। आणि हा पाटी आहे ना प्रभावळ आहे, पाहू शकतात। तसंच इथे आहेत ना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अजून पुढे पण आहे 11 12 13 जवळजवळ आहे ना 16-17 मूर्त्या इथे रेडी आहेत। आणि प्रत्येक मूर्तीची बैठक वेगळी आहे, पाहू शकतात। काही वर पाय आहे, काही खाली आहे, काही वेगळी इथे बघू शकता वेगळी बैठक आहे। तसंच इथे सुद्धा एक वेगळी बैठक आहे। सॉरी तुम्हाला अशा मूर्त्या दाखवायला लागतात त्या ज्या इनकम्प्लीट आहे, पण जसं आता मी इथे अपडेट द्यायला आलो आहे त्यामुळे हे सगळं तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला पण समजेल की अरुण दत्ते सरांच्या वर्कशॉपमध्ये काय काम चालू आहे। तर हे बघू शकतात इथे हे सगळे साचे आहे। इथे ही मंडळाची ट्रॉली आलेली आहे। तसंच हे बघू शकतात बऱ्यापैकी मूर्त्या रेडी झालेल्या आहेत, पाहू शकतात। इथे बघू शकता या आतमध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या मूर्त्या रेडी केलेल्या आहेत। तसंच इथे पण बघू शकता। तर आता आपण ना इथे अरुण दत्ते सरांना भेटतो आहे। तर फायनली त्यांची आणि आपली भेट झाली आहे। तर सर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर सर यंदा किती फुटाची मूर्ती सगळ्यात मोठी आहे? यावर्षी दरवर्षीप्रमाणे जास्तीत जास्त 28-30 फुटांचा असते, आणि यावर्षी जास्तीत जास्त एक 34 फुटाचा गणपती आहे आपल्याकडे। ओके। 34 फूट आहे, 32 फूट आहे, 30 फूट गणपती आहे। ओके। आणि आपण किती वर्षापासून करतोय? आपण गेल्या 14 वर्षापासून करतोय स्वतःच। ओके। तर बघू शकतात सरांचं हे 14वं वर्ष आहे इथे वर्कशॉपमध्ये। आणि अतिशय सुंदर अशा मूर्ती त्यांनी इथे उभारल्या आहेत। आणि अजून बरंचसं काम बाकी आहे। आपण पुन्हा येणार आहे आणि सरांना भेटणार आहे तेव्हा सुद्धा, आणि तेव्हा पण बघू की बऱ्याचशा मूर्त्या रेडी झालेल्या असतील। तर सर थँक्यू तुमचा टाइम दिल्याबद्दल, खूप खूप धन्यवाद। तर पाहू शकता बऱ्यापैकी आहे ना अरुण दत्ते सरांच्या कारखान्यामध्ये सुद्धा काम झालेले आहे। आणि खूप मूर्त्या आहेत यंदा सुद्धा इथे, पाहू शकतात केवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या इथे आहेत। तर ह्यांचं अजून बरंचसं काम बाकी आहे। तर या मंथच्या एंडपर्यंत सर बोलले आहेत की या मूर्त्या पूर्ण कंप्लीट होतील, मग फक्त यांना रंगकाम आणि ड्रेपिंगचं काम बाकी राहणार आहे। तर आपण पुन्हा इकडे येणार आहे आणि हा व्हिडिओ कव्हर करणार आहे, आणि तेव्हा आम्ही तुम्हाला ना ह्या मूर्त्या पूर्ण दाखवू की काय काय स्वरूपात आहे, काय बैठक आहे। तर आता आपण अरुण दत्ते सरांशीही बोलणार आहेत। तसं तिथे बघू शकता आता मुकुटांना बसवण्याचं काम चालू आहे। तर खूप मेहनत असते ह्याच्या मागे, आणि प्रत्येक जण पाहू शकतो काही ना काही काम करतोय आणि अतिशय मेहनत आहे ह्याच्यामध्ये। तर तुम्ही सुद्धा कधी वाटलं तर इथे नक्की या आणि व्हिजिट करा कारखान्याला। नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे आपण आहे ना अरुण दत्ते सरांचं वर्कशॉप सुद्धा कव्हर केलेलं आहे। खूप सारे गणपती आहे इथे पाहण्यासाठी, आणि तुम्ही सुद्धा इथे या एकदा आणि नक्की गणपतीच्या वर्कशॉपला व्हिजिट करा, तुम्हाला सुद्धा आवडतील। कारण खूप वेगवेगळ्या बैठक आहे। त्याचबरोबर आपली अरुण दत्ते सरांबरोबर सुद्धा व्हिजिट झाली फर्स्ट टाइम, तर खूप आनंद झाला ह्याचा। तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच थँक्यू फॉर वॉचिंग।